भारतीय जनता पार्टी के आगासी के नेता भूपेश सदानंद राउत और उनके ऊपर आरोप लगता है और जिस तरह से आरोप लगा उनपे वाकई एक सनसनी सी फैल गई पूरे वसई विरार शहर में। लेकिन आज भूपेश सदानंद राउत ने प्रेस वार्ता करके और उन्होंने अपना पक्ष रखा। देखिए क्या कहा उन्होंने अपने लगे ऊपर आरोपों पर। हिस्सा नंबर 1 हा जो हक्क सोडचा मॅटर होता, ह्याच्यामध्ये आमच्या 2 कुटुंबाची जागा होती ती। एक आमचं कुटुंब म्हणजे यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत हे दोघं भाऊ। तो जो 7/12 म्हणतो ना की त्याच्यावरती एक अर्ज केला, त्या अर्जाने सगळ्यांची नावांची आमचं क्षेत्र कमी झालं, ते चुकीचं आहे। सर्वप्रथम त्या माणसाला आणि तो जो मागे संदीप राऊत बोलत होता आमच्या कुटुंबातला, त्या दोघांना पहिली गोष्ट म्हणजे महसूलचं काही ज्ञान नाहीये। पीक पाण्याचा उतारा मी तुम्हाला दाखवेल, तो तुम्ही नंतर त्याच्या प्रोड्यूस करा। पीक पाण्याच्या उतारामध्ये 52-53 याच्यामध्ये यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत यांची जमीन ही 1/2 होती आणि मुकुंद जीवन राऊत हे त्यांचे हे बसलेले आहेत म्हणजे पत्र तर वसंत पद्मन राऊत, मुकुंद जीवन राऊत यांच्या हिश्श्याला 1/2 होती। पण संदीप राऊत हा आमचा चुलते आहे म्हणजे माझ्या वडिलांचा, त्यांनी तो पहिल्यापासून खूप हुशार, 7/12 फेरफार कसे चुकीचे करायचे या अनुषंगाने त्यांनी त्याच्यामध्ये ते जो 1/2 महिरपी कंस होता ना, तिकडे फक्त त्यांनी काय केलेलं, वरती खोडून तिकडे तो 1/2 फक्त त्याच्या हिश्श्याला टाकलेला। त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने 1/2 त्याला गेलेलं आणि 1/2 मध्ये मुकुंद जीवन राऊत आणि आमचं कुटुंब आलेलं, म्हणजे तो चुकीचा फेरफार झाला। त्याच्या चुकीच्या फेरफारला मी चॅलेंज केलं तहसीलदारांकडे की हा फेरफार चुकीने झालेला आहे। जर यशवंत जीवन राऊत आणि यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत जर दोघं सख्खे भाऊ आहेत, तर हरिभाऊ वामनला 1/2 कसं येणार? त्याच्यामुळे यशवंत वामन राऊत पण 1/2 आहे ना, म्हणजे दोघांना 1/4 1/4 हिस्सा येतो, म्हणजे 5.85 5.85 ह्यांची। तर फेरफार क्रमांक 134च्या अन्वये तो जो फेरफार आहे, त्या फेरफाराने मुकुंद जीवन राऊत हे मूळचे मालक होते 1/2ला 5.85ला, आणि 5.85ला आमचे आजोबा आणि म्हणजे यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत संदीपचे वडील हे दोघं ही जमीन यांची स्वतःची नव्हती, आम्ही कुळाने आलेली तिकडे। हे कुळ कोणाचं होतं? यशवंत पांडुरंग नाईक, त्याला आप्पा कोफराडकर म्हणायचे, त्यांचं कुळ होतं। त्या कुळाने जमीन आम्हाला आलेली, म्हणजे 1/2 जमीन जी होती ना ती आम्हाला आलेली 5.85 यशवंतला आणि हरिभाऊला ही कुळाने जमीन प्राप्त झालेली। तो पण फेरफार आहे, ते कुळाने जमीन प्राप्त झाल्यानंतर आम्ही कुळाने मालक झालो तेव्हा 1/2 आमच्या हिश्श्याला आली, यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊला। आणि मूळ मालकामध्ये ह्यांचे वडील होते मुकुंद जीवन राऊत, मुकुंद यांचे पंजोबा मुकुंद जीवन राऊतचे 1/2 आहे। ह्याच्यामध्ये चुकीचं काय होतं? जे चूक झालेली ती चूक दुरुस्त करण्यासाठी मी माननीय तहसीलदारांकडे अर्ज केला। तहसीलदारांनी संपूर्ण चौकशी केली, चौकशी केल्यानंतर ह्याच्यामध्ये जी चूक आढळून आली त्याच्यावर त्यांनी तो फेरफार केला। आता त्या फेरफार करण्यामध्ये मी काय केलेलं आहे, माझ्यावर आरोप करतात की तू तलाठी खिशात टाकतो, पोलीस स्टेशन खिशात टाकतो, नंतर तहसीलदार खिशात टाकतो। एवढे माझ्याकडे पैसे असते तर मी स्वतः तिथं तहसीलदार खुर्चीवर जाऊन बसलो असतो। असा पण आरोप करण्यात आला तुमच्यावर भरपूर विषय आहेत। हा, आता हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही टाकला। ज्या ज्या लोकांनी माझ्यावर एलिगेशन्स केले की माझ्यावरती 17-18 एनसीज आहेत, त्यापैकी जेवढी लोक तिकडे आलेली त्या सगळ्यांवरती तेवढ्याच एनसी आहेत। म्हणजे सर्वप्रथम कधी कधी त्यांनी माझ्यावर केली, मी त्याच्यावर क्रॉस एनसीचा एक प्रकार असतो म्हणजे तुम्हाला अदखलपत्र गुन्हा। ह्या लोकांनी जेवढे आमचे जेव्हा भानगडी झाल्या, जमिनीवर वाद निर्माण झाले, याच्यामध्ये 4 पार्टनर पण आहेत, बरोबर, म्हणजे आमच्या ज्या वैयक्तिक सर्वे नंबर 78 मध्ये, तेव्हा त्यांनी आमच्यावरती केल्या, आम्ही त्यांच्यावरती केल्या, बरोबर। त्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला दिली, माहितीच्या अधिकाराकडे सगळ्या एनसी काढले, त्यांच्यावर पण तेवढ्या 17 ते 18 एनसी, प्रत्येकाकडे 1-1, 2-2, 4-4 एनसी मी केलेल्या आहेत। बिपिन राऊत वरती 2 एनसी आहेत, आपला तो नाव काय त्याचं संदीप राऊत वरती वाडीतल्यामध्ये एनसी आहे। आणि विशेष म्हणजे संदीप राऊतचा जो 3 नंबर भाऊ आहे मिलिंद राऊत, हा आमचा सुद्धाच, त्याच्यावरती 20-25 वर्षापूर्वी आमच्या वाडीमध्ये आमची केळीची घड कापलेली आणि केळीची पानं कापलेली, तेव्हा त्याला रेड हँड पकडलेला माझ्या वडिलांनी, आणि आगाशी पोलीस स्टेशनला त्याच्यावरती एनसी दिलेली। तेव्हा त्याला आगाशीला बोलावलेलं आणि आगाशी पोलिसांनी त्यांना तिकडे जाब विचारून त्यांना जाब देऊन पंचनामा करून घेतला। तेव्हा त्यांच्या भाऊजींनी त्याच्यावरती जामीन देऊन त्यांना तिथून सोडवून घेतलं पोलीस स्टेशनमध्येच, एक म्हणतात ना आपण बॉन्ड देऊन। म्हणजे हे सगळे चोर प्रवृत्तीची माणसं यांच्यावरती गुन्हे दाखल, म्हणजे सॉरी गुन्हे नाही, ह्यांच्यावर पण मी एनसी केलेले आहेत। मोहन म्हात्रे जो म्हणतो की माझ्या मुलीला धोका आहे, माझी मुलगी आहे, आम्ही सुसंस्कृत आहोत, आणि मोहन म्हात्रे जो म्हणतो ना याचं उत्तर असतं माझे पार्टनर वहिवाट काय आहे काय नाही ते। मोहन म्हात्रेवरती पण आम्ही एनसी दिलेली, मी आणि सागर पाटीलनी। एका प्रकरणामध्ये फक्त चतुर्सीमेचा वाद असल्यापासून सर्वेमध्ये मोहन म्हात्रेंनी
आमच्याबरोबर वादविवाद केला आणि शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर तिकडे रूप ते मारहाणीमध्ये गेलं. तर एकामेकांना हात उचलला. त्याने इव्हन भूमी अभिलेखच्या ज्या महिला आलेल्या त्यांना पण शिवीगाळ केलेली. तर ती पण एनसी त्याच्यावर आहे. म्हणजे या सगळ्यांवरती मी पण एनसी दिलेले आहेत, आमच्या सगळ्यांनी एनसी दिले आहेत. आता महत्वाचा मुद्दा बोलतो. त्यामध्ये एक मनुष्य असा आहे प्रकाश काळे म्हणून, जो सांगतो माझं घर आहे, एवढ्या पाण्यात मी जातो, 20 वर्षापूर्वी मी जमीन घेतली. त्याच्या प्रश्नाची उत्तर आम्ही तुम्हाला दिलेच आहेत. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे हा मनुष्य जो आहे ना, ह्याच्यावरती दखलपात्र गुन्हा आहे आगाशी पोलीस स्टेशनमध्ये. ह्याच्या मेव्हणीबरोबर अनैतिक संबंधावर यांनी त्याच्या मेव्हणीवरती वार केलेले तोंडावरती आणि छातीवरती. तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो, 6 महिने जेलमध्ये होता. आमचा सर्वे नंबर 78 आहे. जो 78 आहे तो 5 एकरचा आहे. त्या 78 मधनं वटार गावातनं जो पाणी येतो, तो पाणी जाण्याचा पावसाळी मार्ग आहे, तो आम्ही सोडलेला आहे. 8 फूट बाय 375 फूट. मी विचार करा, 8 फूट बाय 375 फूट म्हणजे जवळपास 3.5 पावणे 4 गुंठे जागा ही आम्ही 4 पार्टनरनी विकत घेतलेली जागा आम्ही सोडलेल्या पावसाळी पाण्यासाठी. बरोबर. आता तुम्ही विचार करा, आज 20-25 लाख रुपये गुंठा तो म्हणतो, पण ते 4.5 गुंठ्याचे पैसे किती झाले हो? ती जागा आम्ही सोडली पाण्यासाठी. त्याच्या समोर आल्यानंतर त्या रोडच्या त्या साईडला माझं एक हॉटेल आहे, माझी स्वतःची जागा आहे 4 गुंठे. त्या जागेच्या समोरून पण पाणी जात होतं. मी तिकडनं आजही तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये बघा, 4 फूट रस्ता सोडलेला आहे पाण्यासाठी, मार्ग सोडलेला आहे. आता तुम्ही मला सांगा, जर मी 4 फूट सोडलेलं आहे तर बाजूचा शेतकरी आहे त्यांनी पण 4 फूट सोडायला पाहिजे. फक्त एकट्या भूपेश राऊतने जागा सोडायची का सगळ्या ठिकाणी? आणि माझ्या मागे जे शेतकरी आहेत जागेच्या मागे, ते म्हणतात आम्ही आमच्या जागेतनं कोणत्याच प्रकारचा पाण्याचा मार्ग सोडून देणार नाही. त्याही सगळ्यांनी मार्ग बंद केलेले आहेत. मग हे मार्ग बंद केलेत नाही, हे तेव्हा जे तात्कालीन आयुक्त लोखंडे साहेब त्याही बघितलेलं. त्याच्यानंतर गंगाधरन आले, त्यांनी बघितले. हे सगळं प्रकरण महानगरपालिकेला माहिती आहे आणि मी कोणत्याच प्रकारचा कोणताही मार्ग अडवलेला नाही आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की बाहेर मेन रोडला एक दिवार होती, तुम्ही तोडली, तिथे एक व्हिडिओ पण आहेत. तो विषय काय? तो विषय तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी दिलीप नाईक यांनी सांगितला. सर्वे नंबर 69 गाव म्हणजे वटार, 6.10 गुंठे जागा आहे. ह्याचा तुम्हाला मी 7-12 पण दाखवला 10 मिनिटापूर्वी. ती जमीन मी दिलीप नाईक यांच्याकडनं घेतलेली आहे. त्या जमिनीवरती कब्जा दिलीप नाईक यांचाच होता. ते जो मकरंद बोलतो त्यांचा मुलगा कमलाकर नाईकचा, तर त्याला सांगा, तू जर ती भिंत तू बांधली, त्याची कुठे पुरावे काय? ती भिंत मी बांधलेली होती. जेव्हा दिलीप नाईककडनं मी रीतसर जागा विकत घेतली या 2 वर्षापूर्वी, दिलीप नाईक त्या मोकळ्या जागेचा मला ताबा दिला, तेव्हा ती मी स्वतः बांधली. दोन्ही सिगारची साईडची भिंत मी बांधली. त्या भिंतीचे माझ्याकडे सगळे फोटो आहेत, मी जे बांधताना कामगार काम करत असताना. आणि त्या टायमाला काय झालं, भिंत बांधत असताना मकरंद नाईक आणि त्याचे 2 काका आहेत, त्या लोकांनी माझ्याबरोबर वाद विवाद केला. त्या टायमाला बघा, त्या ठिकाणी तुम्हाला प्रफुल्ल ठाकूर जे वसई तालुका मनसे अध्यक्ष दिसतात, त्यांनी येऊन तिकडे सोडवा करायचा प्रयत्न केला. त्यांनी एवढं पण सांगितलं की जागा भूपेशच्या नावावरती आहे, तर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही सामंजस्याने एकत्र बसा आणि करा काय करायचं असेल तर. हा प्रकार तिकडे घडला आणि ती जागा आजही माझ्या नावावर आहे. त्यांच्या नावावर जागा नाहीये. तो जो म्हणतो जागा आमच्या नावावर आहे, त्यांनी पेपर दाखवावे. त्यांनी पेपर दाखवले, त्याच्या नावावर जागा असेल ना, तर मी ती जागा उद्या सोडली. 1.5-2 करोडची जागा आहे, मी उद्या जागा सोडतो. त्यांनी पेपर दाखवायला जागा त्याच्या नावावर आहे का? या सर्व प्रकरणामध्ये भाजपची काय? आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आले. भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे, एक पदाधिकारी आहे. बरोबर. ज्या वेळेला आम्ही जमीन खरेदी केली 2016ला, तेव्हा मी तर भारतीय जनता पार्टीत नव्हतो. म्हणजे आज या वर्षी 10 वर्ष 9 वर्ष झाली मी बहुजन विकास आघाडीमध्ये होतो. पण ते पक्ष सोडा, आम्ही 4 पार्टनर इकडे बसलेले आहोत. आम्ही 4 पार्टनरची जागा रीतसर हे जे आता इकडे सगळे शेतकरी बसलेले यांच्याकडनं विकत घेतलेली जागा. बरोबर. आणि विकत घेतल्यानंतर 9 वर्ष आम्ही ती डेव्हलप केली, लोकांना विकली. आज तुम्ही बघितले समोर तिकडे बंगले बनलेले आहेत. त्या जागेमध्ये जे बंगले बांधलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, बरोबर, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत. आता जर समजा जागा आम्ही जर असे खोटे धंदे करून घेतले असते, खोटे दस्तावेज बनवले असते, तर ह्या सगळ्या लोकांनी ज्या जागा घेतल्या आहेत, पण त्यांनी सांगितलं असतं ना, आमच्यावर दावे दाखल केले असते ना. बरोबर की नाही? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या जमिनी सगळ्या आम्ही ज्या विकत घेतलेल्या आहेत ना, ह्या कोणाकडून लुबाडून घेतलेल्या नाही आहेत. आणि गुंडगिरीचा तर विषयच नाही. मी सुसंस्कृत घराण्यात येतो. जे माझ्यावर लोकांनी आरोप केले की गुंड गुंड गुंड, तर मग बहुजन विकास आघाडीमध्ये असताना मग जी जागा विकत देते आता 10 वर्षांत तुम्ही काय करतात? आणि बीजेपीचं नाव काय घेतात? बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? त्यांनी असा एक अधिकारी दाखवावा की ज्याच्याकडे जाऊन मी सांगितलंय मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, हे तुम्ही काम करा, मी दमदाटी केलाय. एक अधिकारी समोर उभा करावा, मी सांगेल हरायला तयार आहे. माझा पक्षाचा काय संबंध नाही. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. जमिनी खरेदी करणं हा माझा व्यवसाय आहे. माझा उदरनिर्वाह, माझं कुटुंबाचं पोट त्याच्यावर मी करतोय. कोणाचा जबरदस्तीने कोणाला मी बंदूक दाखवून किंवा धाक दाखवून मी कोणाची जमीन हस्तगत केलेली नाहीये.
तो देखा आपने किस तरह से भारतीय जनता पार्टी आगासी के नेता भूपेश राउत ने अपने ऊपर लगे आरोपों का सीधा जवाब दिया। दोस्तों, आप कमेंट के माध्यम से अपनी प्रतिक्रिया जरूर लिखें और हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना ना भूलें।